हॅलो फ्रेंड्स, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये मी फिश करीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी अर्धा किलो मासे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। सुरुवातीला मासेला मॅरिनेशन करून घेत आहे। यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे, 1 चमचा मीठ घालून घेऊ। अद्रक, लसूण आणि लाल मिरची याची मी पेस्ट तयार करून घेतली आहे, ती पण यामध्ये मी 1.5 चमचा घालून घेत आहे। आता माशाला सर्व लावून घेऊया। यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घालून घेत आहे। अर्ध्या लिंबाचा रस आणि हळद, मीठ, अद्रक, लसूण आणि लाल मिरची याची पेस्ट हे सर्व छान लावून घेतलं आहे। मासे मी इथे मॅरिनेशन करून घेतले आहे। आता याला फ्राय करून घेऊ। पॅन मध्ये मी 4 चमचे तेल घालून घेतले आहे। तेल गरम झालं आहे। आता यामध्ये मासे घालून घेऊया आणि दोन्ही बाजूंनी एकसारखे 2 मिनिटं याला फ्राय करून घेऊ। 1-1.5 मिनिट झालेला आहे। आता याला आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने भी 1-1.5 मिनिट याला छान फ्राय करून घेऊ। मीडियम गॅस फ्लेमवर दोन्ही बाजूनी 2-3 मिनिट मासे छान फ्राय करून घेतले आहेत। आता याला काढून घेऊ आणि राहिलेले मासे फ्राय करून घेऊया। सर्व मासे इथे मी छान फ्राय करून घेतले आहेत। बघू शकता मासे छान फ्राय झालेले आहेत। आता भाजीसाठी लागणारा मसाला भाजून घेऊ। कढई गरम झाली आहे, त्यामध्ये मी 1 पळी तेल घालून घेतलं आहे। 2 मीडियम साईजचे कांदे उभे कट करून घेतले आहेत। कांदा भाजून घेऊ। कांदा छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहे। 2-3 मिनिटांनी पाहू शकता कांदा छान भाजून झाला आहे। आता यामध्ये टोमॅटो भाजून घेऊया। येथे मी मीडियम साईजचे 2 टोमॅटो उभे कट करून घेतले आहेत। 7-8 लसणाच्या पाकळ्या घालून घेत आहे। 4-5 हिरव्या मिरच्या आणि आलं। आता हे सर्व मसाला छान भाजून घेऊ। हे सर्व छान भाजून घेतलं आहे। आता यामध्ये पावडर मसाले घालून घेऊया। यामध्ये मी 1 चमचा लाल मिरची पावडर घालून घेत आहे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर आणि थोडी हळद। सर्व मसाला छान परतून घेऊया। सर्व मसाला तेलामध्ये छान परतून घेतला आहे। आता गॅस बंद करून घेत आहे। आता यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ। सर्व मसाला छान भाजून घेतला आहे। भाजून घेतलेला मसाला मिक्सर जारमध्ये काढून घेत आहे आणि थंड झाल्यानंतर थोडं पाणी घालून याला बारीक वाटून घेऊ। मासे फ्राय केलेल्या पॅन मध्येच मी 2 पळी तेल घालून घेत आहे। तेल गरम झालं आहे। आता यामध्ये तयार करून घेतलेले वाटण घालून घेऊ आणि मीडियम गॅस फ्लेमवर याला परतून घेऊया। मसाला वाटताना यामध्ये मी थोडं पाणी घालून छान बारीक वाटून घेतलं आहे। मसाल्यामध्ये थोडं मीठ घालून घेत आहे। मसाला छान परतून घेतला आहे। आता यामध्ये पाणी घालून घेऊ। गॅसवर मी एक साईडला गरम पाणी करून घेतलं आहे, पाणी घालून घेत आहे। मसाला वाटलेल्या मिक्सर जारमध्ये पण थोडं पाणी घालून घेतलं आहे, ते पाणी यामध्ये घालून घेत आहे। रस्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये माशाचे पीस घालून घेऊया। येथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। 3-4 मिनिटांनी पाहू शकता रस्याला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये फ्राय करून घेतलेले मासे घालून घेऊ। सर्व माशाचे पीस यामध्ये घालून घेतले आहेत
कमी गॅस फ्लेमवर याला शिजून घेऊया। यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ। मसाला परतला त्यावेळेस पण यामध्ये मी थोडं मीठ घालून घेतलं आहे, त्यामुळे आता थोडंच मीठ घालून घेतलं आहे। बघू शकता 7-8 मिनिट झाले आहेत। माशाची भाजी आपली तयार आहे। आता यामध्ये मी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेत आहे आणि गॅस बंद करून घेऊ। गॅस बंद केल्यानंतर यावर मी झाकण ठेवून 10-12 मिनिटं असंच ठेवलं होतं। बघू शकता भाजीला छान तरी आलेली आहे। टेस्टी अशी फिश करी खाण्यासाठी तयार आहे। बघू शकता मस्त झाली आहे। आता सर्व करून घेऊ। चवीला अप्रतिम अशी मसाला फिश करी आपली तयार आहे। खूप छान झाली आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत।